नमस्कार, मी दिव्यास व्हेज स्पाईसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज पाहणार आहोत साबूची खिचडी. आणि मी उपवासासाठी नाही करते, तर असंच करते, जस्ट नाश्त्याला काहीतरी वेगळं असं. तर तुम्ही पाहू शकता, सर्वप्रथम मी ते बटाटे घेतलेले आहेत, 2 असे मध्यम आकाराचे चिरून, आणि छान असं तेलामध्ये मी ते फ्राय करते. मी मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही जर का उपवासासाठी करत असाल तर मग तुम्ही शेंगदाण्याचंच तेल वापरा. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटे. थोडंसं हलकंसं ब्राउनिश रंग येईपर्यंत, हलकंसं ब्राऊन रंग येईपर्यंत, तपकिरी रंग येईपर्यंत खूप छान लागतो असा बटाटा. काहीजण शिजवून टाकतात, पण त्यापेक्षा चव अशी छान लागते. आता मी जिरं घातलेलं आहे त्याच तेलामध्ये. तेल जे आहे मी इथे 2 ते 2.5 पळी इतकं घातलेलं आहे, 2 ते 2.5 चमचे. आणि जिरं घालते अख्खा 1 फुल चमचा. जिऱ्याने चव छान लागते खिचडीमध्ये. जर का तुम्ही नसेल खात उपवासाला तर नाही घातलं चालेल, किंवा असंच जर का करत असेल माझ्यासारखंच तर तुम्ही नक्की घाला. आणि पाहू शकता तुम्ही जिरं छान असं फुलले, तेल कडकडीत तापलं पाहिजे. आणि शाबू जे आहे तुम्ही रात्री भिजवत टाकलं होतं, स्वच्छ 4 ते 5 वेळा धुवायचं आहे. स्टार्च ते सगळं निघालं पाहिजे. आणि आपलं जे एक बोट आहे, एक बोटाचा जो रेश असतो तेवढा अर्धा बोटाच्या, एक बोटाच्या अर्धा जी रेष असते त्याच्याएवढे इंच इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि रात्रभर छान असं साबू भिजला की मग फुलतं जातं. आणि आता मी जिरं घातल्यानंतर इथे बटाटे घातलेले आहेत, तेच फ्राय केलेले. आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत, 2च घातलेल्या आहेत ती, कारण लाल मिरची पावडरसुद्धा मी घातलेलं आहे इथे कलरसाठी, चव छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा असं. आणि साबू जो आहे तो मी इथे घातलेला आहे. आणि हे साबू जे आहे ते मी इथे 2 वाटीचं प्रमाण आहे. 2 वाटी इतकं मी साबू रात्रभर भिजवत घातलेला होता. एक छोटीशी जी आमटीची जी वाटी असते त्याच प्रमाणेच हे घातलेलं आहे, 2 वाटी इतकं. आणि छान फुलतो, खूप छान झालेलं, एकदम दाणा एकदम असं हे झालेलं, खूप सॉफ्ट आणि एकदम छान फुललेला साबू. तुम्ही जर का घाई गडबड असेल तर तुम्ही गरम पाण्यातसुद्धा शाबू भिजवत घालू शकते 4 ते 5 तासासाठी. पण रात्रभर जर का भिजलं तर खूप छान चव लागते. आणि तर मी दाण्याचं कूट घालते, थोडंसं भरपूर घालते. हे जे दाण्याचं कूट आहे ते मी इथं 4 ते 5 चमचे इतकं घातलेलं आहे, टेबलस्पून. 4 टेबलस्पून इतकं आहे, कारण मला थोडंसं दाण्याचं कूट खिचडीमध्ये जरा जास्तच आवडते आणि चव छान लागते. आणि पाहू शकता तुम्ही, आता जो फ्लेम आहे तो एकदम लो ठेवायचा आहे. लो फ्लेमवरच आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. पुन्हा थांबायचं आणि पुन्हा 2-2 मिनिटांनी परतून घ्यायचं. आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला इथे. आणि 5 मिनटं थोडंसं झाकण ठेवायचं आणि पुन्हा आपल्याला झाकण काढून पुन्हा परतून घ्यायचं आहे. असं 2 ते 3 वेळा करायचं आहे, जेणेकरून जो साबू आहे तो छान असा परतला जातो, कच्चा अजिबात राहत नाही आणि चवीलासुद्धा छान लागते. पाहू शकता तुम्ही किती असं मोकळा एकदम सुटसुटीत झालेला आहे खिचडी. अजिबात असं चिकट किंवा चिवट अजिबात झालेलं नाही. त्याच्यामुळे साबू जो आहे तो स्वच्छ धुवायचा आहे. स्टार्च भरपूर असतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात. 4 ते 5 ते 6 वेळा धुतलं तरी काही हरकत नाही. आणि मग पाण्यामध्ये भिजवत घालायचं. आणि पाणी अजिबात जास्त घालायचं नाही. पाणी जास्त घातलं की मग साबुदाण्याची जी खिचडी आहे ते एकदम असं चिकट होते. पुन्हा मी पाहू शकता तुम्ही, मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे, वाफ घ्यायची आहे 2 ते 3 मिनटासाठी. आणि पुन्हा काढून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. जर का तुम्ही झाकण नुसतं ठेवून जर का लक्ष दिलं नाही तर मग ते करपण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि आपल्याला 3 ते 4 वेळा असं ही प्रोसेस करायची आहे. आणि चवीनुसार मीठ या अगोदर कसं चांगली घातली होते त्याच्यामुळे ते अण्णाला सांगितलं तुला, अण्णाला काय सांगणार सोडताना, काय क्लोज करणार. तुम्ही साखरसुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये, पण मी पूर्णपणे शुगर अवॉइड करते, त्याच्यामुळे मी घातलेलं नाही. तुम्हाला जर का आवडत असेल तुम्ही नक्की घाला.
छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकते एकदम हलक्या हातानेच परतायचं आहे. अजिबात जास्त आपल्याला हे करायचं नाही, कारण जो साबू आहे तसाच राहायला पाहिजे. आणि आता मी फ्लेम बंद केलेले आहे, ऑफ केलेला आहे. पाहू शकते तुम्ही डिश सर्व केलेली आहे. किती छान असं खिचडी तयार आहे आपली. दह्यासोबत खाऊ शकताय तुम्ही, किंवा मग काकडीच्या कोशिंबिरीसोबत ज्यांना जसं आवडतं ते खाऊ शकतात. पण दही आणि खिचडी हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि तुम्हाला कुठलं कॉम्बिनेशन आवडतं हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि चला तर बाय.